UGC नेट परीक्षेमध्ये पेपर 1 हा टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड असा विषय असतो तो. आणि या जनरल पेपरमध्ये 50 प्रश्न असतात. अनेक वर्षांचं जर अध्यापन असेल आपलं किंवा विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र माहिती असेल तर टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड हे अतिशय सोपा जाणारा असा विषय आहे. परंतु जरी तुम्हाला अनुभव आणि विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र तुम्ही प्रॅक्टिकली अनुभवलेलं नसेल तरीसुद्धा काही आडाखे असतात माणसांच्या वागण्याचे आणि त्याच्याप्रमाणे त्याची पुस्तकं पण आहेत, ती पण मी तुम्हाला सांगेन की कोणत्या संदर्भ वापरायचे ते. तर त्याप्रमाणे तुम्हाला तो अभ्यास करता येईल. त्याच्यानंतर असतं मॅथमॅटिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याचा मात्र थोडा सराव करावा लागतो या घटकांचा आणि तो टप्प्याटप्प्याने आपण बघूया. पेपर 2 मध्ये संस्कृत अभ्यासक्रम असतो संपूर्ण, त्याची विभागणी असते आणि त्याच्यामध्ये टप्पे काय असतात तर मूळ ग्रंथांचं वाचन आणि त्याचे नोट्स काढणं, स्वतःच्या नोट्स काढणं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला काय कळतंय, आपल्या काय लक्षात राहतंय, ही प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी आग्रह असतो माझा इतर इयत्तांच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी की रेडीमेड नोट्स वापरण्यापेक्षा कोणीतरी काढलेल्या आपल्या आपण नोट्स वापरल्या मूळ ग्रंथ वाचून तर त्या नोट्सवरून आपला अभ्यास चांगला होतो. एकतर पहिल्यांदा पूर्ण सखोल वाचन होतं नोट्स काढताना. दुसरं म्हणजे हाताखालून गेल्यामुळे आपल्या मेंदूला तेवढी ती महत्त्व त्याचं कळतं. कारण जेव्हा आपण लिहितो, विचार करून लिहितो, तर तेव्हा 3 आपली इंद्रिय वापरलेली जात असतात की आपण डोळ्यांनी वाचतोय एकीकडे नोट्स काढतोय आणि हाताने आणि एकीकडे विचार सुद्धा आपला त्याच्या मागोमाग चालू असतो. त्याच्यामुळे मेंदू कार्यरत असतो आपला आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं, मी विद्यार्थ्यांना आग्रह करते, कोणत्याही विषयाचा जर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तर त्याचे मूळ ग्रंथ आधी वाचायला सुरुवात करा तुम्ही आणि त्याच्या स्वतःच्या नोट्स काढा. तर अशा स्वतःच्या नोट्स आपण काढणार आहोत. त्याच्यानंतर मागील वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हा एक मुख्य सरावाचा भाग आहे UGC नेट परीक्षेमध्ये. तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. वेळ लावून ही प्रश्नपत्रिका सोडवायची. आत्तापर्यंत तुम्ही 10वी आणि 12वीला कदाचित असा सराव केलेला असेल. तसंच UGC नेटच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या UGCच्या साईटवरती असतात आणि त्या तुम्हाला मिळू शकतात, डाउनलोड करता येऊ शकतात. NTA.ac.in अशी ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळू शकतं. आता अभ्यासाच्या सोयीसाठी प्रत्येक मुख्य विषयाचे साधारणपणे सामान्य परिचय आणि सखोल अभ्यास असा एक थोडासा आपण भाग करूया की जेणेकरून आपल्याला सामान्य परिचय याचा अर्थ नक्की काय घटक आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायचे आणि मग त्याचा मूळ ग्रंथांचा अभ्यास, त्या मूळ ग्रंथांमध्ये काय म्हटलेलं आहे, भाष्यकारांनी काय म्हटलेलं आहे, त्याच्या टीका काय आहेत, तर या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. टप्प्याटप्प्याने करणार आहोत. ते कसं लक्षात ठेवायचं त्याच्या युक्त्याही बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये हे संस्कृत साहित्याचे, संस्कृत अभ्यासक्रमाचे टप्पे कसे करता येतील आपल्याला त्याबद्दल बोलूया.